हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज बघूया युनिट 5 बाल केंद्रित आणि प्रगतशील जी काही शिक्षणाची संकल्पना असतात त्या काय आहे ते आपण बघणार आहोत. बाल केंद्रित म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे की एज्युकेशन कसं असायला हवं, आपलं चाइल्ड सेंटर असायला हवं. हे आपण खूप वेळेस बघितलं की चाइल्ड सेंटर जिथे कन्सेप्ट असेल किंवा चाइल्ड सेंटर जो पॉईंट असेल तो पॉईंट कसा असणार आहे, बरोबर असणार आहे. जिथे विद्यार्थ्यांचा जो काही विचार करून एखादा पॉईंट शिकवलेला असेल, दिलेला असेल, तर तो पॉईंट कसा असणार आहे, चाइल्ड सेंटर असणार आहे. म्हणजे शिक्षण जे आहे ते चाइल्ड सेंटर असायला हवं. तर खूप जण मला टीईटीचा सिलेबस मागतायत, टीईटीचं नोट्स मागतायत. टीईटीच्या नोट्स माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सीडीपीचे जे काही कन्सेप्ट आहे किंवा चॅप्टर्स आहे मी चॅप्टर वाईज घेत आहे आणि टीईटीचा सिलेबस जो आहे तो ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण अपलोड केलेला आहे. डीएलएडचे व्हिडिओज जे आहे किंवा मग डीएलएडचे जे काही नोट्स असतील किंवा मग सगळा जो काही सिलेबस आहे तो सगळा डीएलएड फर्स्ट आणि सेकंड इयरचा सुद्धा सिलेबस मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. खूप जण विद्यार्थी वारंवार मागत असतात की हे द्या ते द्या, तर ऑलरेडी मी सगळं काही अपलोड केलेलं आहे. मोबाईल डाटा जो आहे किंवा मग मोबाईल जास्त हँग होतो मोठ्या मोठ्या फाईल्समुळे, त्यामुळे मी ऑलरेडी अपलोड जे काही फाईल्स असतील त्या अपलोड करून तुम्हाला माझ्या मोबाईलमधून ते सगळं मटेरियल जे आहे ते डिलीट करून टाकते. त्यामुळे सगळं जे काही मटेरियल आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर जसजसं लोक मुलांकडे अधिकार असलेली जी काही व्यक्ती म्हणून बघत असतात तसतसं शिक्षक अधिक केंद्रित आणि बाल केंद्रित होत असतं. बरोबर. म्हणजे काय की हा जो काही जेवढी थेरी मी इथे तुम्हाला दिलेली आहे ती सगळी सांगायची एवढीच आहे की यामध्ये चाइल्ड जे आहे, शिक्षण जे आहे, तुमचं एज्युकेशन जे आहे ते चाइल्ड सेंटर असायला हवं, एवढंच त्याच्यातून सांगायचं आहे. मुलांच्या हक्काबद्दलची जिथे मागणी केली असेल किंवा चर्चा केली असेल ती कशी असायला हवी, बालकेंद्रित असायला हवं. म्हणजे काय की त्यांचं जे काही मुलांचे हक्क असतील ते सुसंगतपणे जुळते शिक्षण त्याच्याशी असायला हवं. बालकेंद्रित हा एक व्यापकपणे वापरला जाणारा शब्द आहे जो सहसा शिकवण्यासाठी पद्धतींचा चुकीचा अर्थ लावला जातो. ठीक आहे. म्हणजे काय की जिथे मुले, पालक आणि सहकाऱ्यांसोबत काम करत असताना बालकेंद्रित शिक्षणाविषयी ही मार्गदर्शक तत्व लक्षात ठेवून उपयुक्त ठरलेली असतात. त्यामध्ये कोणती कोणती मार्गदर्शक तत्वे असणार आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे काय की सर्व मुलांना अशा शिक्षणाचा अधिकार आहे जे त्यांना वाढण्यास आणि त्यांचा पूर्ण विकास करण्यास मदत होईल. म्हणजे काय की सगळ्यात पहिलं म्हणजे काय की मुलांना असा शिक्षणाचं राईट टू एज्युकेशन असं आहे की जे त्यांना पूर्ण त्यांचं जी काही डेव्हलपमेंट आहे आणि त्यांची जी काही ग्रोथ आहे ती काय करणार आहे, वाढण्यास मदत होणार आहे. हा मूलभूत आधार जो आहे तो कसा असायला हवा, बालकेंद्रित असायला हवा, चाइल्ड सेंटर असायला हवा. हे आपण काय करणार आहोत, केंद्रस्थानी ठरवून. म्हणजे काय की जे आपण शिकणार आहोत, जे आपण आकलन करणार आहे त्याला ते केंद्रस्थानी आपण ठेवणार आहे. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवणार आहोत. म्हणून मुलांशी होणारे जे काही दैनंदिन संवाद असतील, दैनंदिन मूलभूत प्रश्नावर आधारित जे काही संवाद असेल ते कशावर असायला हवा, मूलभूत प्रश्नावर आधारित असायला हवं. म्हणजे काय की मी सर्व मुलांना त्यांच्या वाढ आणि विकासासाठी सामाजिक, भावनिक, शारीरिक, भाषिक आणि बौद्धिक अशा सर्व क्षेत्रामध्ये शिकवतो किंवा शिकवते आणि त्यास मदत करते का, अशा प्रकारे त्याचे क्वेश्चन्स जे असायला हवे. म्हणजे काय की मुलांची जी काही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ती या सगळ्या क्षेत्रामधून होते की नाही हे आपण स्वतःला विचारायचं आहे आणि त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहे की नाही, त्यांना मदत करतो आहे की नाही. ते जे काही विकासाचे जे काही दृष्टिकोन असणार आहे ते सगळ्यांना कसं असायला हवं, केंद्रस्थानी ठेवायला हवा, सेंटरला ठेवायला हवा. आणि एक मूल जे आहे ते कसं असणार आहे, अद्वितीय असतं. म्हणजेच काय की एक विशेष व्यक्ती असतं. प्रत्येक मुलगा जो आहे, प्रत्येकाची जे काही कॅरेक्टरिस्टिक असतात, प्रत्येकाची हावभाव आहे, प्रत्येकाची डेव्हलपमेंट, ग्रोथ, ज्या काही गोष्टी आहे त्या काय असतात, विशेष असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. परिणामी आपण वैयक्तिक मुलांना शिकवले पाहिजे आणि त्यांची वय, लिंग, संस्कृती, स्वभाव आणि शिक्षणाची जी काही शैली आहे त्यांच्या वैयक्तिक विशिष्टतेचा आदर जो आहे तो केला पाहिजे. म्हणजे काय की मुले त्यांच्या स्वतःच्या शिक्षणात आणि विकासामध्ये सक्रिय सहभागी असायला हवे. म्हणजे काय की मुले त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असायला हवी. ज्या ठिकाणी मुले ॲक्टिव्ह असतात, मुले ज्या ठिकाणी ॲक्टिव्ह लर्नर असतात, तो पॉईंट काय असणार हवा, केंद्रस्थानी ठेवलेला असतो किंवा सेंटरला आपण ठेवलेला असतो. काय आहे इम्पॉर्टंट, मुलगा जो आहे तो चाइल्ड सेंटर असायला हवा, शिक्षण जे आहे तुमचं ते बालकेंद्रित असायला हवं. ते मुलाला जो आहे तुम्हाला सेंटरला ठेवायचं आहे, चाइल्ड जो आहे तो तुमचा सेंटरला ठेवायचा आहे. त्यानंतर एज्युकेशन जे आहे ते बालकेंद्रित असायला हवं, चाइल्ड सेंटर असायला हवं. आणि त्यामध्ये काय असायला हवं, मुलगा जो आहे तो ॲक्टिव्ह असायला हवा, सक्रिय असायला हवा, निष्क्रिय नकोय. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे कोणतेही एखादी जे काही व्यावसायिक शिक्षण असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा सराव जो आहे मुलांना तुम्हाला करायचा असेल तर तो कसा असायला हवा, केंद्रित असायला हवा, तो केंद्रीय स्थानावर ठेवला गेला पाहिजे. म्हणजे काय की प्रत्येक मुलाच्या बालकेंद्रित शिक्षणाचा जो काही जन्मजात हक्क आहे तो त्यांची इच्छा जो असेल त्या ठिकाणी बालकेंद्रित शिक्षणावर पुन्हा जोर दिला जातो. बरोबर. म्हणजे काय की समाज संपूर्ण मुलांमध्ये अधिक रस घेत आहे आणि मुलांच्या शैक्षणिक गरजा सुद्धा
गरजा नव्हे तर त्यांच्या ज्या काही गरजा आहे म्हणजे सर्व गरजा ज्या आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो एज्युकेशन. कोण म्हणजे काय की फक्त जे काही एज्युकेशनल नीड्स ज्या आहेत त्या न ठेवता ऑल ज्या नीड्स असणार आहे त्यांच्या एज्युकेशनल असतील, फिजिकल असतील, डेव्हलपमेंटल असतील, कोणत्याही ज्या नीड्स असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोण करत असतं, शैक्षणिक जो काही गरजा आहेत त्या पूर्ण करणार आहे. मग परिणामी काय होतं, यातून मुलांनी निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्यासाठी अधिक व्यवस्थित म्हणजे सुखदायक असणार आहे. बरोबर. मग मुलांना वैद्यकीय लसीकरण प्रदान करणं म्हणजे काय की कोणता मुलगा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला जे काय लसीकरण असतं ज्याला आपण पोलिओ डोस वगैरे असतो ते देणं गरजेचं आहे. मुलांचे वय 2 पर्यंत पूर्णपणे त्यांचं लसीकरण जे आहे ते होणं गरजेचं आहे. आणि लहान मुलांना अंमली पदार्थापासून मुक्त होण्यास मदत करणारे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी वापरायचे आहे. ठीक आहे. मुलांना वाढीच्या आणि विकासाच्या ज्या काही सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या कल्याणाची जी काही चिंता असते ती स्पष्ट करण्यात आणि मूलभूत हक्कांबद्दल लोकांची वाढत्या जागरूकतेची पुष्टी जी आहे ती करणं इथे गरजेचं आहे. म्हणजे काय की सर्व महान शिक्षकांनी काय करायला हवं, मूलभूत जे काही आहे मूलभूत चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे आणि चांगुलपणा प्रकट होण्यासाठी शिक्षकांनी वातावरण जे आहे ते चांगलं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये ल्युथर असेल, कोमोनोलियस असेल, पेस्टॉलॉजी असेल, फ्रोबेल, मॉन्टेसरी पद्धत असेल, जॉन ड्यूई यांची जी काही मध्यवर्ती थीम अशी असणार आहे की ज्याच्यातून काय होणार आहे, शिक्षक जे आहे ते आपले कार्य जे आहे ते चांगले करणार आहे, ज्यांची सेवा करण्यासाठी बोलवले गेले आहे ते खरोखर आपली काळजी घेणार आहे आणि त्याचं जे काही खरोखरच बालकेंद्रित शिक्षणाचे सार जे आहे ते आपण तिथे दिले असणार आहे. मग त्यानुसार असं अर्थपूर्ण शिक्षण म्हणजे काय, त्यांनी असं सांगितलेलं आहे की काय शिकले जात आहे म्हणजे काय की विषय किंवा सामग्री काय आहे आणि ते मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात कसे शिकवले जात आहे याचा आम्ही संबंध जोडतो. म्हणजे काय आहे अर्थपूर्ण शिक्षण. ठीक आहे. मिनिंगफुल एज्युकेशन म्हणजे काय आहे की काय शिकवले जात आहे किंवा काय शिकले जात आहे आणि ते मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे जे काही दैनंदिन जीवन असणार आहे त्यांच्यासोबत कसं जोडलं जातं त्याचा संबंध दर्शवणं किंवा जोडणं म्हणजे काय आहे अर्थपूर्ण शिक्षण, मिनिंगफुल एज्युकेशन आपण त्याला म्हणतो. मग जसं जसं आपण जी काही शिक्षणाची प्रक्रिया आहे ती जाणतो ती काय आहे एक जटिल प्रक्रिया आहे. आपल्याला माहिती आहे सरळ टू जटिल किंवा मग जटिल टू सरळ. तर ती शिक्षणाची प्रक्रिया जी असणार आहे ती कसं असणार आहे, अर्थपूर्ण शिकण्याची तयारी त्या ठिकाणी केली गेलेली असायला हवी, त्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला गेलेला असायला हवा. मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय की कोणीही मुले बनवू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे काय की मुले कोणीही बनवू शकत नाही, मुले शिकण्यास प्रवृत्त होतील तेव्हाच ते शिकतील. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला फोर्सफुली शिकवताय तर तो शिकेल का, नाही. जेव्हा ते शिकण्यास प्रवृत्त होतील तेव्हा ते शिकतील, जेव्हा त्यांच्या प्रभावीपणे शिकण्याची संधी त्यांना दिली जाईल तेव्हाच ते काय करणार आहे, त्यांच्यामध्ये असलेले जे काही कौशल्य असणार आहेत त्यांच्यातून ते शिकणार आहे आणि त्यातून तो काय होणार आहे आपल्याला सकारात्मक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो मिळणार आहे. ठीक आहे. मग अर्थपूर्ण शिक्षणासाठी आपण कशी तयारी करू शकतो, तुमचे जे काही धडे असतात ते तयार करताना स्वतःला विचारण्यासाठी येथे काही प्रश्न विचारा. विषय अर्थपूर्ण आणि मुलांच्या संबंधित आहे का ते बघा, त्यांना जे शिकण्याची अपेक्षा आहे ते त्यांना रस आहे का ते बघा, किंवा मग मुलांना ज्या काही संधी असेल मुलांच्या विकासाच्या पातळीवर संधी योग्य आहेत का नाही ते बघा. एक्झाम्पल म्हणजे काय की अनेक मुलांसाठी हा विषय जो आहे तो कठीण असतो किंवा मग काहींना सोपा असतो. मग काय त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे उपक्रम जे आहे ते तयार करू शकतात. मग ते विविध पार्श्वभूमी आणि क्षमता असलेल्या मुलांसाठी योग्य आहेत की नाही ते बघा. कौशल्य जे असतं ते अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आहे की नाही ते बघा. मुलांचं जे काही मूल्यांकन आणि फीडबॅक जो आहे हे जे प्रकार जे आहे ते शिकणे सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा वाढवता येत की नाही ते बघा. मग लर्निंग फ्रेंडली या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की लर्निंग फ्रेंडली म्हणजे काय ते बघूया. अनेक शाळा बाल अनुकूल बनवण्यासाठी काम करत असतात. बरोबर. मग जिथे मुलांना सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार शिकवण्याचा अधिकार आहे. विषय आणि परीक्षांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रत्येक मुलाला शाळेच्या सहभागी आणि शिक्षण सुधारणे हा यागामागचा जो काही उद्देश आहे तो ठेवला आहे. त्याला म्हणणार आहोत आपण बाल अनुकूल किंवा मग लर्निंग इको फ्रेंडली त्याला आपण म्हणणार आहोत. मग हे जे काय आहे ते पूर्ण काय असणार आहे, महत्त्वपूर्ण असणार आहे, जिथे विद्यार्थी त्यांच्या शिकण्यास अनुकूल वातावरण, मुलांसाठी अनुकूल वातावरण आणि शिक्षण अनुकूल आहे की नाही हा जो काही समुदाय असणार आहे तो काय असणार आहे, चाइल्ड सेंटर असणार आहे. तो शिकण्याच्या दृष्टिकोनाने काय असणार आहे, केंद्रस्थानी ठेवणं, सक्रिय सहभाग असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे.
ठीक आहे. म्हणजे काय की ही जी काही थिअरी आहे यामधून विद्यार्थ्यांची जी काही क्षमता असणार आहे, त्यांची आवड-निवड असेल किंवा त्यांचे अनुभव असेल, त्यांची वेगवेगळ्या ज्या काही क्षमता, आवड-निवड, अनुभव असतील त्यांच्यातून त्यांचे अनुभव जे आहे ते ठरवले गेले पाहिजे आणि त्यांना नवीन साहित्य जे आहे ते समजून घेण्याइतपत प्रौढ आहे की नाही त्या गोष्टी त्यांना आपण दिल्या पाहिजे. मग त्यांचं जे काही विशेष लक्ष जे आहे, क्षमता जे आहे, त्यांच्याकडे आवश्यक कौशल्य आहेत की नाही ते आपण त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. ठीक आहे. मग सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की या युनिट 5 मध्ये आपण एवढंच बघितलं, जे काही तुमचं एज्युकेशनल असणार आहे ते कसं असायला हवं. एक तर ते चाइल्ड सेंटर असायला हवं. दुसरं म्हणजे काय की ते तुम्हाला विद्यार्थी जो आहे, तुमचा लर्नर जो आहे किंवा मग स्टुडंट जो आहे तो कुठे ठेवणार आहेत आपण, चाइल्ड म्हणजे काय की सेंटरला ठेवणं गरजेचं असणार आहे. म्हणजे त्याला सेंटरला कन्सिडर करून आपण त्याच्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. नेक्स्ट म्हणजे काय की शिक्षक जो आहे लर्नर जो आहे तो ॲक्टिव्ह असला पाहिजे. तो काय असला पाहिजे, सक्रिय सहभागी त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याला प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की एवढ्या सगळ्या युनिटमधून आपण एवढं शिकलो की एज्युकेशन जे आहे ते चाइल्ड सेंटर असायला हवं. लर्नर जो आहे किंवा स्टुडंट जो आहे त्याला सेंटरला ठेवायला हवं. त्याचनुसार त्याला काय असायला हवं, तो ॲक्टिव्ह असायला हवा लर्नर आणि सोबत त्याला प्रोत्साहन करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातून आपण काय, या गोष्टींमधून आपण एवढं शिकलो की जे प्रगतशील शिक्षण जे आहे ते कसं असणार आहे, केंद्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे, सेंटरला ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा शॉर्ट अँड स्वीट असा व्हिडिओ होता. आय थिंक या व्हिडिओमध्ये गोंधळ गडबड खूप जास्त आहे, कारण बाहेर जे आहे मुले खेळत आहेत, त्यामुळे त्यांना काय खेळवणं आपण त्यांना थांबवू शकत नाही. ठीक आहे. आपण काय पॅडागॉजीचा स्टडी करतो, CDPचा स्टडी करतो आहे ना. मुलांना जे गोष्टी आवडतात त्या त्यांना करून द्यायला हव्यात. त्यामुळे आपण त्यांना सांगू शकत नाही की बाबा मला शिकवायचं आहे, मला क्लास घ्यायचा आहे, तर तुम्ही आता खेळू नका है ना. त्यामुळे थोडासा गोंधळ झाले असेल तर थोडं इग्नोर करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण तसेही व्यवस्थितपणे सगळे महामॅरेथॉनमध्ये आपण सगळं व्यवस्थितपणे बघणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.